नमस्कार भावनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बॉलिवूड चित्रपट द केरला स्टोरी ह्याच्या यशानंतर आता ह्याचा सिक्वल द केरला स्टोरी 2 ह्या भागाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. परंतु हा व्हिडिओ पाहण्या अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण द केरला स्टोरी ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू पाहणार आहोत. ह्या चित्रपटामध्ये 3 हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कसे धर्मांतर केलेले आहे आणि इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्याच्या कथित कटावर आधारित हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. हा चित्रपट अत्यंत नाट्यमय आणि एकांगी आणि प्रक्षोभक मान्य करणारा असल्याचा वाटतो. तर हा चित्रपट लव्ह जिहादासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपटाची मान्य अशी आहे की हा चित्रपट प्रेमाच्या नावाखाली मुलीवर फसवणूक, धर्मांतर आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर आधारित हा केरला स्टोरी 2 चित्रपट आहे. कारण केरला स्टोरी 1 हा चित्रपट खूप गाजलेला होता आणि ह्याच्यामध्ये पण असेच लव्ह जिहादाविषयी मांडणी दाखवलेली होती आणि हा त्याचा सिक्वल आहे. ह्याच्यामध्ये पण अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने मांडणी दाखवलेली आहे. ह्या चित्रपटामध्ये केरला स्टोरी 2मध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पण कथेतील कमतरतेमुळे पात्राची खोली कमी वाटते. चित्रपट अत्यंत प्रक्षोभक आहे आणि केवळ एका बाजूची मांडणी करतो. यातील काही दृश्य अस्वस्थ करणारे आहे. सोशल मीडियावर ह्या चित्रपटावर मिश्र प्रतिक्रिया जाणवत आहे. काहींना तर वास्तवाने जागरूक करणारा वाटतो, तर काहींना तो केवळ एक अजेंडा वाटतो. ह्या चित्रपटाचे तांत्रिकबाबीमध्ये पार्श्वसंगीत खूप मोठा आणि नाट्यमय आहे. हा चित्रपट एक विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करणारा आहे की खरोखर सत्य घटकावर आधारित आहे यावर जोरदार चर्चा चालू आहे. पण हा केरला स्टोरी 2चा दुसरा भाग आहे. हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये पाहू शकता. कसे धर्मांतर हिंदू मुलीचे केलेले आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर अत्याचार दाखवण्यात आलेला आहे ह्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. तरी हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.